हाय हॅलो, कसे आहात सगळे बरेच असेल. मी पण बरी आहे. आणि हे व्हिडिओ लेट येते. मी बोलले होते की दुसऱ्या दिवशी येईल, पण आला नाही माझा व्हिडिओ. त्याच्यासाठी माफी मागते. आणि इथे मी काय पनीरची भाजी बनवत होती. आणि त्या दिवशी काय झालं, मला घालायचंच होता दुसऱ्या दिवशी व्हिडिओ, पण माझे सासू आणि सासरे येणार होते, तर त्या घाईमध्ये काय झालं नाही. आणि ते पण घरी होते, तर त्याच्यामुळे मी बोलले की चला दुसऱ्या दिवशी घालू. तेव्हा पण नाही झालं. 4 दिवस झाले आता मी घातली नाही, 4-5 दिवस झाले. आणि आता उशीर व्हिडिओ येते तुम्हाला, म्हणून त्याच्यासाठी माफी मागते. आणि जे पण बघतात त्यांचा धन्यवाद. आणि जे पण नवीन माणसं बघतात, ताई दादा जे पण बघतात त्यांना प्लीज सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला चांगलं वाटलं तर नक्की कमेंट करा. तुम्हाला काय वाईट वाटते ह्याच्यामध्ये ते पण कमेंट करून बोला. आणि त्याच्यासाठी मी नक्की जबाब देईल तुम्हाला. आणि हे मी पनीर बनवत होती त्या दिवशी गोधड्या वगैरे काढले होते. मला 12 वाजला होता, जेवण बनवायचं होता, ते पण घरीच होते. आणि त्यांची जर तब्येत खराबच होती. तसं मी बोलली होती तुम्हाला की त्यांना हे झाला होता, काय चिकन पॉक्स झाला होता, पण आता बरं झालं आहे त्यांचा. आणि पोरगीचा पण बड्डे झाला आहे. एवढं काही शूट काढले नाही पोरगीचा बड्डे. ह्याच व्हिडिओमध्ये ॲडिट केले मी लास्टला की बड्डेचा पण थोडंसं दाखवूया या व्हिडिओमध्ये, म्हणून केले. आणि साईडला मी डोसा बनवत होती. का म्हणजे पनीरसोबत डोसा लय चांगला लागते. आणि पीठ उरला होता कसं पण, त्याच्या आधीच्या दिवशी मी डोसा बनवली होती. आणि त्याच्यानंतर मला बनवायचंच होता दुसऱ्या दिवशी पण, तर मी 2 दिवसाचा पीठ म्हणजे डोशाचा बनवूनच ठेवते. का म्हणजे माझ्या घरात खातात डोसा, माझे पोरं खातात, हे पण हजबंड पण खातात, मी पण खाते. आम्हाला लय आवडते डोसा, म्हणून मी जास्त करून ठेवते पीठ, फ्रीजमध्ये ठेवते. ते पीठ नाही, ते बॅटर असतात ना, ते बनवून ठेवते. आणि इथे मी पनीरची भाजी पटापट बनवत होती. 12 वाजले होते. 1 वाजता 2 वाजता जेवायचं असतो आपल्याला. आणि पोरांना पण खायला घालायला तर 2 वाजतात आम्हाला. त्याच्यामुळे बोले 1 तास त्यांच्याच हाते, तर इथे बनवत होती फटाफट. म्हणजे व्हिडिओ फटाफट येते तुम्हाला दाखवायला, पण करायला तर टाईम झाला आहे मला. 1 तास लागला आहे सगळं करायला. चपाती, डोसा आणि पनीरची भाजी आणि भात सगळं बनवायला. तसं पण मी गोधड्या वगैरे धुवून लई थकली होती. आणि मी बोलली चला जेवण 2 टायमाचा एक वेळेस बनवले मी पनीरची भाजी. आणि चपाती इथे करून घेतले. संध्याकाळी पण मी फक्त खाली चपाती केली होती. आणि तुम्हाला कसं वाटलं माझा व्हिडिओ ते पण बोला. आणि माझा व्हिडिओ लय उशीर होते, सॉरी बोलते त्याच्यासाठी मी. माझं नाव आहे सोनी, मी राहते हैदराबादमध्ये. तुम्हाला हे पण बोलते मी, पुढे बोलायचं विसरली मी. आणि माझा आवाजने तुम्हाला कसं तरी वाटत असेल, का म्हणजे मला ना माझा ना घसा ना बसलेला आहे, म्हणजे सर्दीने. एवढं काही नाही झालं आहे कमी, पण थोडा पावसामध्ये भिजली होती ना, त्याच्यामुळे थोडा हे झालं आहे. आणि तुम्ही कसे आहात सगळे मला नक्की सांगा. आणि बरेच असेल सगळेच माझ्यासारखे. आणि थोडाफार पावसाचा वातावरणासाठी कोणाचं तब्येत खराब होत असेल तर कोणाचं काय असेल, त्याला काय नाही, ते तर होत राहते छोटा मोठा वस्तू. आणि इथे मी चपात्या करत होती. झालं होतं माझं सगळं जेवण, पटापट झालं होतं. आणि जेवण पण भारी मस्त झालं होतं. पनीरची लय भारी झाली होती. आणि माझे सासू आणि सासरे आले होते. मी काही व्हिडिओ काढले नाही त्यांचा, तर त्यांचा थोडासा येईल ते लास्टला व्हिडिओ तुम्हाला माझे सासूचा. मला काय बरं वाटलं नाही. मी म्हणजे आता स्टार्ट केले ना व्हिडिओ काढायचं, तर मीच विचार करत होती की काय माहिती काय बोलणार, काढली तर काय माहिती काय बोलणार, काढली तर. त्याच्यामुळे मी काढली नाही जास्त. का म्हणजे मी जेवढी एकटी असते ना, तेवढं कम्फर्टेबल लागते मला. आणि का कम्फर्टेबल लागते म्हणजे थोडासा ना बोलतात ना, थोडा नवीन काढायला गेले तर त्यांना पण वेगळं लागते. आणि मला वाटलं की नंतर सवय घालू त्यांना, जेव्हा इथे राहायला येईल तेव्हा काढूया. आता नको, आता प्रायव्हसी ठेवूया त्यांना, नको एवढं दाखवायला. त्याच्यामुळे मी त्यांचा व्हिडिओ काय शूट नाही केले, काय पण नाही काढले.
थोडासा जे पोरगीचा बड्डेचा होता तेवढं ओवाळायचं, ओस ते सगळं करायचं, तेवढं केली मी. आणि मी खरं सांगू ना, त्या दिवशी एवढं भांडी पडले होते ना माझे, एवढे भांडी कधी नाही पडले होते. आणि खरं सांगू, जेव्हा चांगलं जेवण होते आणि सगळं कामं पटापट करायचं असलं ना आणि जास्त काम असलं ना, असं असतो ना भांडीचं निघणं गरजेचा असतो आणि सगळ्यांचा होत असेल असं. आणि मी काय करते ना, थोडं थोडं ना घासत राहते, जेवण बनवत जाते आणि जे साईडला भांडी होत राहते ना ते घासत राहते. त्या दिवशी ना मी अजिबात हातात नाही घेतली होती भांडी. मी बोलली कंटाळा येत होता, तर कंटाळा नाही म्हणजे काय म्हणजे ना, थोडासा ना सकाळपासून केले तर माणूस थोडा थकतंय, त्याच्यामुळे ना मला ना थोडा थकवा येत होता. आणि तर मला असं पण आळस झाला होता खाऊन. मला एवढं जेवण झाला होता ना, ते काय बोलू तुम्हाला. माझं गळेपर्यंत जेवण झाला होता, तरी पण घासायचं तर आहे. आता उठून पण तरी 4 वाजता 5 वाजता उठून पण घासले तरी कंटाळाच आहे. त्यासाठी मी बोलले चला घासून किचन धुवून सगळं एक बाजूला करूया, म्हणजे संध्याकाळी उशिरा म्हणजे 6 वाजता पण अगर आपण मोबाईल बघत उठले या असंच उठले तर चायमाय करायला बरं वाटतं. तर त्याच्यामुळे मी फटाफट घासून टाकले. त्यांची पण तब्येत लई बरं आहे आता, लई भारी झाले आता. ते पण कमी झाले, त्यांचा जे चिकन पॉक्स होता ते लई कमी झालं आहे. आणि माझा पोरगा पण ताप आला होता, त्याला पण चांगलं झालं आहे, काही नाही. आणि हे सगळं भांडे घासत होती. आणि पुढे व्हिडिओ तुम्हाला येतेच, जे बड्डेचा थोडासा सीन जे आहे व्हिडिओ काढली होती मी ते. आणि बघत राहा व्हिडिओ, कसं वाटते नक्की सांगा मला. प्लीज सबस्क्राईब करा माझे चॅनलला. आणि मी माझ्या सासूला पण मोबाईलमध्ये म्हणजे सबस्क्राईब करून दिली आहे, म्हणजे खाली त्यांना बोलली आहे मी की मैंने चॅनल खोलली आहे आणि व्हिडिओ घालते मी. तर त्यांना काही एवढं हे नाही. आणि इथे ओवाळत होते बघा बारकीला, 2 वर्ष कंप्लीट झाले, त्याला 3रा लागला आहे माझ्या पोरगीला. आणि ती बसतच नव्हती, लई मस्ती करत होती. त्याच्यासाठी गाडी आणली आहे आणि ती बांगडी घातली होती मी त्याला. गाडी पण माझी सासूनेच घेतली त्याला, जी छोटीशी गाडी असते ना घरात चालवतात पोरं, तशी घेतली त्याला नव्हती. मोठेला सायकल आहे बाहेर चालवायची, पण त्याला नव्हती त्याच्यामुळे. आणि मी इथे ओवाळत होती. तुम्हाला कसं वाटते आमचा सगळं म्हणजे मी तर जेवढं प्रयत्न करते होते तेवढं दाखवायचा प्रयत्न करते तुम्हाला. कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा मला. आणि जर वाटला असेल चांगला तर सबस्क्राईब करा, प्लीज सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला. मला जास्त बोलायला काय हाय नाही, त्याच्यामुळे मी लई अडकते माझं बोलण्यामध्ये. आणि इथे ना ही आईस्क्रीम खात होती, दुसऱ्या दिवशी पूर्ण डब्बा घेतली होती हातामधून. चला बाय. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. इथेच संपवते व्हिडिओला. बाय.